ह्या दोघांचं काय माहीत काय चालू होतं गप्पा ठोकणं. आणि इथं पण साफसफाई चालूच होती बरं का. आणि इथं काही नाही, देवाचं काठी का काय म्हणतात ते आलेली होती, मला पण तेवढं माहिती नाही. असो, पण ह्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला खूप मस्त वाटायला लागलं होतं. आणि राघूचं माझं हेअरस्टाईल करणं चालू होतं. संध्याकाळी आम्ही आलो होतो मंदिरामध्ये. एवढं सुंदर मंदिर सजवलं होतं ना, खूप मस्त वाटायला लागलं होतं. तुम्ही पण दर्शन करून घ्या मस्त असं. आणि इथं मी पण दर्शन करून घेतलं होतं. आता कोणत्या सणाला येत नसतील, पण इथल्या गावच्या लेकी सगळे पाडव्याला मात्र येतात आवर्जून बरं का. आणि आम्ही व्हिडिओ काढायला होतो तर ह्यांचं मध्ये मध्ये मला पण घ्या म्हणून चालू होतं. देवाला नारळ फोडून घेतलं आणि इथं पाणीपुरी खायला आलो होतो. आणि कुठं पण जावं खायचं मात्र आमचं सुटत जर नाही. छोटे पाळणे त्यावेळेस 2 मोठे आले होते, मोठा राट पाळणा आणि ब्रेक डान्स. तसं आम्ही इथं सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये बसलेलोच होतो, पण गावाकडची मज्जाच वेगळी असते ना, सगळ्यांसोबत एन्जॉय करायची. सांगायला काय मला एवढी मज्जा कोणत्याच यात्रेमध्ये आली नाही, ह्या यात्रे एवढी बरं का. ब्रेक डान्समध्ये बसलेले, पण इथले ब्रेक डान्स जास्तच फिरवायले असं मला तरी वाटायला लागलं होतं, काय माहीत का जास्त माणसं नसल्यानं असं वाटायला तर. कारण पहिल्या दिवशी पाऊस पडल्यामुळं ना कोण जास्त बसलेलं नव्हतं. हा तर ट्रेलर होता, पिक्चर आणखीन बाकी आहे. संध्याकाळी डान्स होता, ती पण कुणाचा आहे ती तुम्ही गेस करून सांगू शकता, कमेंट करून सांगा मला नक्की.